आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर येत्या 17 तारखेपासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे. दर 3 वर्षांनी अधिक महिना हा येत असतो. अधिक महिन्याचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. या अधिक महिन्यामध्ये काही जर गोष्टी आपण केल्या, विशेष करून जर महिलांनी या गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा खूप चांगला शुभलाभ हा मिळत असतो. आपल्या प्रगतीमध्ये वाढ होत असते, त्याचबरोबर धनवृद्धी होत असते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहत असतो. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये आपल्याला न विसरता काही गोष्टी करायच्या आहेत, कारण दर 3 वर्षांनंतर हा अधिक महिना हा येत असतो. आणि अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीला प्रत्येक महिलेने ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. भले तुम्हाला बाकीच्या काहीही सेवा जमत नाही आहेत, तुम्ही नोकरीला आहात, तुमचा व्यवसाय आहे किंवा काही कारणांमुळे तुम्हाला जमत नाही आहे सेवा करणं कुलदेवीची, पण या अधिक महिन्यामध्ये महिलांनी न विसरता ही एक वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर महिलांनी अधिक महिन्यामध्ये काय कामं आवर्जून करायची आहेत, कोणती टाळायची आहेत, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, 17 मेपासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे बघा, या अधिक महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. विशेष करून महिलांनी जर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी या काही गोष्टी केल्या तर निश्चितच संपूर्ण कुटुंबाला त्याचा खूप चांगला फायदा होतो. आता आधी मी तुम्हाला सांगते की महिलांनी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, त्यानंतर कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण आपल्याला करायची आहे. संपूर्ण महिन्यामध्ये कधीही तुम्ही ही वस्तू तुमच्या कुलदेवीला अर्पण करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. बघा, कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असेल तर आपल्या मुलांची, आपल्या पतीची, आपल्या स्वतःची चांगल्या प्रकारे प्रगतीही होत असते. कुलदेवी आपल्या कुळाचे रक्षण करत असते. आपल्यावर येणारी संकट ती वेळोवेळी दूर करत असते. आपल्या मुलांच्या मार्गामधल्या अडचणी दूर करत असते. आणि कुलदेवीची सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये निश्चितच यश हे मिळू शकतं. त्यामुळे न विसरता सर्व महिलांनी ही सेवा करायची आहे. कुलदेवीला न विसरता ही वस्तू अर्पण करायची आहे. ती कोणती वस्तू आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आधी तुम्हाला थोडक्यात मी सांगते की येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये महिलांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या टाळल्या पाहिजेत. तर आता 17 मे 2026ला रविवार आहे आणि तेव्हापासूनच अधिक महिना सुरू होत आहे. हा अधिक महिना 15 जून 2026पर्यंत, वार आहे सोमवार, तर या दिवसापर्यंत असणार आहे. तर बघा, या महिन्यामध्ये शक्यतो काय करायचं आहे, महिलांनी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. जरी तुम्हाला उशिरा उठण्याची सवय असेल तरी देखील तुम्ही हा एक महिना या गोष्टी करून बघा. लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आधी अंघोळ करायची आणि बघा, नित्य देवपूजा करण्याचा आपल्याला या अधिक महिन्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. शक्यतो आपली जी नित्य देवपूजा आहे ती रोज सकाळी 10च्या आत व्हावी असा प्रयत्न महिलांनी करायचा आहे. महिलांना काही अडचण असेल तर घरातील इतर व्यक्तींना देखील तुम्ही सांगू शकता, पण ही गोष्ट आपल्याला न विसरता करायची आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर बघा, गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आपल्या देवघरात जर लावणं शक्य असेल तर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. शक्य नाही आहे तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. त्यानंतर बघा, महिलांनी या अधिक महिन्यामध्ये श्रीसूक्ताचं पठण अवश्य करायचं आहे. जे श्रीयंत्र आहे त्यावर कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. रोज करणं शक्य नाही आहे तर मंगळवार, शुक्रवार, गुरुवार या दिवशी तरी आपल्याला काय करायचे आहे, तर कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. श्रीयंत्र असेल तर त्यावर करा कुंकुमार्चनची सेवा, किंवा आपल्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल त्यावर कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे. कुलदेवीला कुंकू हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे महिलांनी ही कुंकुमार्चनची सेवा अवश्य करायची आहे. श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. त्यानंतर बघा, दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे, एक तरी पाठ महिलांनी या
अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, जर तुमची कामं अडलेली असतील, तुमची प्रगती थांबलेली असेल, तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तशतीचं जे वाचन आहे तर ते निश्चितच करू शकता. त्यानंतर बघा, या अधिक महिन्यामध्ये आपल्याला तुळशीसमोर रोज संध्याकाळी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. अधिक महिना हा विष्णूंना समर्पित महिना असतो. त्यामुळे विष्णूंना प्रिय असलेली जी तुलसी आहे तिच्यासमोर आपल्याला अंधार ठेवायचा नाही. तसं तर आपण रोजच दिवा हा लावला पाहिजे, पण जरी तुम्हाला सवय नाही आहे, वेळ नाही, पण या अधिक महिन्यामध्ये तरी निदान तुम्ही तुळशीसमोर संध्याकाळच्या वेळेला दिवा हा लावायचा आहे. तुळशीसमोर उजेड आपल्याला करायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजासमोर एक छोटीशी का होईना रोज तुम्ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा, व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण हे न विसरता सर्वांनी करायचं आहे. फक्त महिलांनीच करायचं आहे असं नाही, तर कोणीही करू शकतात. रोज संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे. शक्यतो मांसाहाराचं सेवन आपल्याला टाळायचं आहे. जर काही अडचण असेल, तुम्हाला शक्य नाही आहे मांसाहार सोडणं, तर बघा, निदान आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गुरुवारी, सोमवारी, त्याचबरोबर मंगळवार, शुक्रवार हे वार सोडून आपल्याला म्हणजे या वारी आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही. तुमच्या घरी तर जर कोणी सवाशीण महिला आलेली आहे किंवा कोणतीही महिला आलेली असेल तर नक्कीच तिला काहीतरी खायला द्या. चहा तरी तुम्ही करायचा आहे किंवा दूध त्या महिलेला प्यायला द्यायचं आहे. काहीही शक्य नाही तर निदान साखर तरी त्या महिलेच्या हातावर ठेवायची आहे. शक्य असेल तर सवाशीण महिलेची ओटी तुम्ही भरू शकता. लहान मुली आलेल्या असतील तर त्यांना देखील तुम्ही काहीतरी भेट वस्तू ही देऊ शकता. तर या गोष्टी आपल्याला नक्कीच करायच्या आहेत. विष्णूंचा आणि लक्ष्मीचा जर फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये तो फोटो आणून ठेवा आणि आपल्या देवघरामध्ये त्याचं पूजन करायचं आहे. गायवासराची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न विसरता ही मूर्ती आणा. गोपद्म जे असतात तर गोपद्माची रांगोळी आपल्या मुख्य दारासमोर, आपल्या देवघरासमोर काढायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपल्याला काही या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर कोणाचा अपमान होईल, कोणाचं म्हणजे आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होईल असं आपल्याला बिलकुल वागायचं नाही. त्यानंतर बघा, आता आपण पाहूयात कुलदेवीला कोणती वस्तू महिलांनी न विसरता अर्पण करायची आहे. लक्षात घ्या, अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटीही भरायची आहे. जर तुम्हाला शक्य नाही आहे तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच कुलदेवीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर, टाकासमोर ही ओटी भरू शकता. तर ओटी भरताना तुम्हाला साडी, ब्लाऊज पीस हे घ्यायचं आहे. शक्य असेल तर साडी आपल्याला नेसवायची आहे, नाही शक्य तर ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. त्यावर पाण्याचा नारळ ठेवायचा आहे. आणि बघा, आपल्याला ही ओटी तांदळाने किंवा गव्हाने भरायची आहे. त्यानंतर एखादा गजरा, वेणी किंवा फुलं ही आपल्याला ओटीमध्ये ठेवायची आहेत. शृंगाराचं साहित्य तुम्ही आवडीनुसार तुमच्या त्यामध्ये ठेवू शकता. हळद, कुंकू हे ठेवायचं आहे. त्याचबरोबर 11 रुपये, 51 रुपये अशी दक्षिणा तुम्ही यथाशक्ती ठेवू शकता. आणि त्यानंतर तुमच्या हृदयाजवळ किंवा छातीजवळ ते ओटीचं ताट जे आहे तर ते घ्यायचं आहे. हळद कुंकू लावायचे आहे साडीला किंवा खणाला. आणि त्यानंतर तुम्हाला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तुमच्या, आणि ही ओटी मी तुला अर्पण करत आहे. तर हे कुलदेवी, तुम्ही ही ओटी स्वीकार करावी आणि माझ्या कुळाचे रक्षण करून माझ्या मुलांची, माझ्या पतीची चांगली प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही घरीच भरणार असाल ही ओटी तर देवघरासमोर ही ओटी ठेवायची आहे. मूळ ठिकाणी जाणार असाल तर तिथे ती तुम्हाला अर्पण करायची आहे. आता ओटी भरताना एक वस्तू न विसरता महिलांनी अर्पण करायची आहे त्यामध्ये, ती म्हणजे जोडवी. बघा, चांदीची जी जोडवी आहे तर ती तुम्ही तुमच्या कुलदेवीला या अधिक महिन्यामध्ये न विसरता अर्पण करा. जर आपण अधिक महिन्यामध्ये अशा प्रकारे
चांदीची जोडवी आपल्या कुलदेवीला अर्पण केली तर बघा याचं 100 पटीने पुण्य हे आपल्याला मिळत असतं. आपल्या कुळाला आपल्या कुलदेवीचा शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतो. बघा अधिक महिन्यामध्ये चांदीच्या जोडवीचं अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या अधिक महिन्यामध्ये जर कुलदेवीची ओटी भरत असताना चांदीची जोडवी जर कुलदेवीला अर्पण केली तर याचे शुभलाभ आपल्याला नक्कीच मिळतात. आता तुम्हाला चांदीची जोडवी अर्पण करणं शक्य नाही आहे तर कोणतंही तुम्ही शृंगाराचा दागिना देवीला अर्पण करू शकता. म्हणजे जे आता बेंटेक्सचे वगैरे दागिने मिळतात त्यामध्ये पण जोडवी किंवा मग मंगळसूत्र वगैरे मिळतं तर त्यामध्ये पण तुम्ही हे अर्पण करू शकता. पण जर शक्य झालं तर तुम्ही चांदीची जोडवी ही देवीला अर्पण करायची आहे. किंवा तुम्हाला चांदीची जोडवी अर्पण करणं शक्य नाही आहे तर तुम्ही जो दिवा असतो तांब्याचा दिवा तर तो देखील देवीला अर्पण करू शकता. म्हणजे निरांजनं जी असतात तांब्याची तर ती तुम्हाला 2 घ्यायची आहेत निरांजनं. आणि जर तुम्ही मुख्य ठिकाणी कुलदेवीच्या जाऊन ओटी भरणार असाल तर तिथे तुम्ही अशा प्रकारे ती निरांजनं जी आहेत तर तिथे प्रज्वलित करायची आहे ओटी भरत असताना. आणि अशा प्रकारे तुम्हाला ओटी भरायची आहे. शक्य असेल तर तुम्ही आवर्जून चांदीची जोडवी आपल्या कुलदेवीला अर्पण करा. शक्य नाही आहे तर तुम्ही तांब्याची जी निरांजनं असतात तर ती 2 निरांजनं तिथे देवीसमोर आपल्याला ठेवायची आहेत. आता जर तुम्ही घरी ओटी भरलेली असेल तर ते साहित्य तुम्ही वापरू शकता स्वतः. किंवा एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये गावामध्ये जी आपली ग्रामदैवता असते तर तिथे तुम्ही ते अर्पण करू शकता. जर तुम्ही निरांजनं ठेवलेली असतील तर ती देखील लक्ष्मीच्याच मंदिरामध्ये तिथे आपल्याला दीपदान करायची आहेत. तर अशा पद्धतीने येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरून कुलदेवीला चांदीची जोडवी अर्पण करण्याचा नक्की सर्व महिलांनी प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा जर नसेल तुम्हाला शक्य चांदीची जोडवी अर्पण करणं तर आपल्याला तांब्याची जे निरंजनं आहेत तर ती अर्पण करता येतील. तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची सर्व महिलांना अशा पद्धतीने योग्य प्रकारे सेवा करता येईल.